पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या 10GK मराठी यूट्यूब चॅनेलवर। चला तर पाहूया 10 महत्त्वपूर्ण प्रश्न। या प्रश्नापैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट मध्ये नक्की द्या। तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। प्रश्न 1, कोणत्या देशात महिलांची बोटे कापण्याची प्रथा आहे? कोणत्या देशात महिलांची बोटे कापण्याची प्रथा आहे? आपले पर्याय आहेत: A श्रीलंका, B आफ्रिका, C इंडोनेशिया, D युगांडा। तुमचे बरोबर उत्तर असेल C इंडोनेशिया। प्रश्न 2, कोणत्या प्राण्याला 8 डोळे आहेत? कोणत्या प्राण्याला 8 डोळे आहेत? आपले पर्याय आहेत: A समुद्री घोडा, B स्टारफिश, C व्हेल, D हिप्पो। तुमचे बरोबर उत्तर असेल B स्टारफिश। प्रश्न 3, एकाच डावात 10 विकेट घेणारा गोलंदाज कोण होता? एकाच डावात 10 विकेट घेणारा गोलंदाज कोण होता? आपले पर्याय आहेत: A अनिल कुंबळे, B सचिन तेंडुलकर, C राहुल द्रविड, D MS धोनी। तुमचे बरोबर उत्तर असेल A अनिल कुंबळे। मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रश्न 4, कोणत्या पक्ष्याची अंडी सर्वात महाग आहे? कोणत्या पक्ष्याची अंडी सर्वात महाग आहे? आपले पर्याय आहेत: A कोकिळा, B शहामृग, C हमिंगबर्ड, D पेंग्विन। तुमचे बरोबर उत्तर असेल B शहामृग। प्रश्न 5, मोदीजीचे शिक्षण किती झाले आहे? मोदीजीचे शिक्षण किती झाले आहे? आपले पर्याय आहेत: A 5वी पर्यंत, B 8वी पर्यंत, C BA पर्यंत, D मा पर्यंत। तुमचे बरोबर उत्तर असेल D मा पर्यंत। प्रश्न 6, सिगारेटवर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते? सिगारेटवर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य कोणते? आपले पर्याय आहेत: A मध्य प्रदेश, B चंदीगड, C गोवा, D पंजाब। तुमचे बरोबर उत्तर असेल D पंजाब। प्रश्न 7, कोणता प्राणी सिंहाला कधीही घाबरत नाही? कोणता प्राणी सिंहाला कधीही घाबरत नाही? आपले पर्याय आहेत: A सिंह, B कुत्रा, C दर्याई घोडा, D मगर। तुमचे बरोबर उत्तर असेल C दर्याई घोडा। प्रश्न 8, नेताजी या नावाने कोणाला ओळखले जाते? नेताजी या नावाने कोणाला ओळखले जाते? आपले पर्याय आहेत: A महात्मा गांधी, B भगत सिंह, C सुभाष चंद्र बोस, D जवाहरलाल नेहरू। तुमचे बरोबर उत्तर असेल C सुभाष चंद्र बोस। प्रश्न 9, गूळ आणि भाकरी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? गूळ आणि भाकरी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आपले पर्याय आहेत: A कॅन्सर, B पोटात गॅस, C मूतखडा, D पचनाचा त्रास। तुमचे बरोबर उत्तर असेल B पोटात गॅस। प्रश्न 10, शुद्ध सोने किती कॅरेट असते? शुद्ध सोने किती कॅरेट असते? आपले पर्याय आहेत: A 24 कॅरेट, B 36 कॅरेट, C 12 कॅरेट, D 22 कॅरेट। मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे। कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखीन महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।